जय शिवराय मित्रांनो, आज आपण पुणे पोलीस भरती 2023 पेपरमधील महत्त्वाचे 45 प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये जी-के, जी-एस आणि व्याकरणचे प्रश्न आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पहिला प्रश्न आहे, यू-पी-आयचा फुल फॉर्म काय आहे? यू-पी-आयचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन आहेत युनिफाईड पेमेंट इंटरफेस, दुसरा ऑप्शन आहे युनियन पेमेंट इंटरनॅशनल, युनियन पेमेंट ऑफ इंडिया आणि यापैकी नाही. मित्रांनो, चार ऑप्शन आहेत. यू पी आयचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न, भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? सातारा, अहमदनगर, पुणे, सोलापूर. भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर सातारामधून. सातारामधून भीमा नदी जात नाही. ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप वेळा प्रश्न रिपीट झाला आहे. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करतात? ऑप्शन आहेत पुणे, मुंबई, कोलकाता, चेन्नई. काळा घोडा उत्सव मुंबई या शहरात साजरा करतात. ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? मित्रांनो, या चार ऑप्शनपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? तर बिल क्लिंटन. बिल क्लिंटन यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? ऑप्शन आहेत राजगड, लोहगड, अजिंक्यतारा, शिवनेरी. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर अजिंक्यतारा हा किल्ला पुणे जिल्ह्यात नाही आहे, तो सातारा या जिल्ह्यात आहे. अजिंक्यतारा किल्ला हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कंपनी, इथं एलन मस्क करा, एलोन मस्क. खालीलपैकी कोणती कंपनी एलोन मस्क यांनी विकत घेतली आहे? ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम यापैकी नाही. खालीलपैकी कोणती कंपनी एलोन मस्क यांनी विकत घेतली आहे? तर ट्विटर. ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? ऑप्शन आहेत 18 वर्ष, 35 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? तर 25 वर्ष. ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी. ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला? ऑप्शन आहेत महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला? तर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख.
ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत अहमदाबाद, वर्धा, नागपूर, दिल्ली. तर मित्रांनो, पवनार आश्रम आहे वर्धा जिल्ह्यात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 8 मार्चला. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करतात. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? तर ब्ल्यू मॉर्मॉन. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, 8 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे? अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे? तर बॅरन आयलँड. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारताचा रुपया तर जपानचे काय? भारताचे चलन रुपया आहे, तर जपानचे चलन कोणते आहे? येन, डॉलर, पाऊंड यापैकी नाही. तर मित्रांनो, जपानचे चलन आहे येन. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत 1856, 1894, 1852, 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1862 साली. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन आहेत माधवानुज, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बालकवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावाने ओळखले जाते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? मोस्ट आयएमपी प्रश्न. महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? तर 6 राज्यांना मिळते. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? ऑप्शन आहेत 19, 48, 32, 12. महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? तर 48. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर गुजरात राज्याला. लक्षात ठेवा मित्रांनो, गुजरातला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभला आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. ChatGPT कशाशी संबंधित आहे? मोस्ट आयएमपी प्रश्न, ChatGPT कशाशी संबंधित आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, डेहराडून. तर मित्रांनो याचं उत्तर होईल डेहराडून. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून येथे आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता? ऑप्शन आहेत बृहस्पती, चंद्र, शुक्रवार यापैकी नाही. बृहस्पती, चंद्र, शुक्र यापैकी नाही. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह आहे बृहस्पती. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा रिपीटेड प्रश्न आहे. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी यापैकी नाही. कमेंट करून उत्तर सांगा. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर होईल महात्मा गांधी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, WHO ची स्थापना कधी झाली? मित्रांनो लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO ची स्थापना झाली आहे 1948 साली. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. नाबार्ड मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहेत कोलकाता, पुणे, दिल्ली, मुंबई. नाबार्ड मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. GST सेवा करांशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? GST सेवा करांशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन 3. 101वी घटना दुरुस्ती ही GST सेवा करांशी संबंधित आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? महत्वाचा प्रश्न, पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? तर विष्णू शर्मा. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. केंद्रीय मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असतात? केंद्रीय मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असतात? तर लोकसभेला. ऑप्शन 3
आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिली साप्ताहिक कोणते? ऑप्शन आहेत दिग्दर्शन, दर्पण, ज्ञानप्रकाश, शतपत्रे. मराठी भाषेतील पहिली साप्ताहिक कोणते आहे? तर दर्पण. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. तर मित्रांनो, प्रसाद हे पहिले पहिले राष्ट्रपती होते. फाल्कन हेवी काय आहे? फाल्कन हेवी काय आहे? तर स्पेस रॉकेट. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, उत्तराखंडमध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे कॉर्मिनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर फिरोजशाह मेहता यांनी. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, व्याकरणचे प्रश्न आहेत. अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहेत अरिष्ट, कठीण, समस्या यापैकी नाही. तर मित्रांनो, अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अरिष्ट. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. ज्याला मुळीच लिहिता व वाचता येत नाही असा व्यक्ती म्हणजे कोण? अक्षर, साक्षर, निरक्षर, नवसाक्षर. ज्याला मुळीच लिहिता व वाचता येत नाही असा व्यक्ती म्हणजे निरक्षर. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहेत सरिता, अंबर, फिर, सरोवर. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सरिता. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात? ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात? तर विधवा. ऑप्शन 2 बरोबर होईल. लास्टचा प्रश्न आहे, आडात नाही तर डॅश डॅश कुठून येणार? या 4 ऑप्शनमधील योग्य तो शब्द भरायचा आहे मित्रांनो. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा.